हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. मसाले भाताची तयारी सुरू आहे कारण अमराईमध्ये आज पार्टी होती नेहलच्या क्लासमेटची आणि त्यांच्या आईची. आणि मसाले भात मला करायचा होता, त्यामुळे मी मस्तपैकी मसाले भात करून घेतलेला होता. सगळी तयारीही छानपैकी करून घेतली होती आणि बघू शकता खूप सुंदर असा मसाले भात जो आहे तर इथं तयार झालेला होता. आणि सगळी तयारी वगैरे करून आम्ही गेलो होतो अमराईमध्ये. तर नेहलचे जे क्लासमेट आहेत त्याच्यामध्ये आदित्य, अंजली, त्याच्यासोबत सोहम आणि त्यांच्या ज्या आई आहेत जसं की प्रवीणा आहे, सुनीता आहे, अश्विनी आहे. तर आम्ही सगळेजण एकत्र जमलेलो होतो. आदित्यची बहीण जी आहे ऋता तर ती सुद्धा आलेली होती. आणि एका ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं की नेहलने चिठ्ठ्या केल्या होत्या आणि मी तुम्हाला त्यावेळेस बोलले होते की काय आहे हे तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळणार आहे. तर जर त्याचा हा जो गेम आहे तर तो आम्ही खेळत होतो आणि खूप खूप मजा आली. म्हणजे आम्ही एवढे सगळे हसत होतो ना, तुम्हाला बघून सुद्धा म्हणजे जाणवत असेल की आम्ही किती हा गेम एन्जॉय केलेला होता. तर सगळ्यांना गेम खूप आवडला आणि एक नाही तर जवळपास आम्ही 4-5 गेम त्यावेळेला खेळलेलो होतो. म्हणजे काही काय म्हणतो आपण थोडेसे जनरल नॉलेजचे प्रश्न वगैरे पण होते. आणि इथं बघू शकता खूप सुंदर असा मेनू आम्ही करून आणलेला होता. प्रत्येकाला 2-2 पदार्थ वाटून दिलेले होते. आणि मग यथेच्छ जेवण केल्यानंतर आम्ही बॅडमिंटनचा सुद्धा आनंद घेतलेला होता. 4 रॅकेट होत्या, त्यामुळे 2-2च्या जोडीने आम्ही बॅडमिंटन जो आहे तर ते एन्जॉय करत होतो. फारसं काय आम्ही कोणी ट्रेन नव्हतो, पण खेळताना खूप मजा येत होती. आणि मेन म्हणजे थोडासा गारठा होता, ऊन होतं, पण ते अगदी सुसह्य होईल असं ऊन होतं, त्यामुळे त्याचा काही फार त्रास झाला नाही. आणि या सगळ्यामध्ये झालं असं की आदित्यची चप्पल जी आहे ना तर ती झाडावरती अडकली होती. का अडकली होती तर त्याच्या आधी शटल जे आहे बॅडमिंटनचं तर ते अडकलं होतं. ते काढण्यासाठी म्हणून बिचारायचे खूप प्रयत्न सुरू होते. आणि मी असं म्हणेन की सगळ्यांचेच प्रयत्न सुरू होते, पण कुणालाच्याच हाताला यश येत नव्हतं. आणि आम्हाला हे सुद्धा बघून खूप मजा येत होती, कारण एकही नेम आमचा बरोबर म्हणजे लागत नव्हता. त्याच्यानंतर मग फायनली ते शटलला निघालेलं होतं. नंतर आम्ही कानगोष्टीचा खेळ जो आहे तर तोही खेळलेलो होतो. त्याच्यानंतर आपण यूट्यूबवरती काही गेम्स वगैरे बघतो तर तेही आम्ही इथे एन्जॉय करत होतो. आणि अशा रीतीनं आम्हाला हे सगळे गेम्स खेळून या सगळ्यांना भेटून खरं तर खूप मजा आली. आणि आता नेक्स्ट आपण छानपैकी ट्रिप काढायची असं आम्ही ठरवलेलं होतं. आणि इच्छा नसून सुद्धा मग सगळ्यांचा निरोप वगैरे आम्हाला त्यावेळेला घ्यायला लागलेला होता. आणि खरंच आपल्या जीवनामध्ये असं एक छोटंसं गेट टुगेदर असेल ना तर आपले जे प्रॉब्लेम्स टेन्शन्स आहेत तर ते थोडंफार विसरायला नक्कीच मदत होते. येताना मस्तपैकी वाळ्याचा आस्वाद मी आणि नेहलने घेतला आणि आम्ही घरी आलो. चला तर या सोडवरती ब्लॉग इथं संपवते. ब्लॉग आवडला तर लाईक करा. बाय.